घराच्या समोरच हे पेरूचं झाड आहे, त्याला असे छोटे छोटे पेरू लागलेले आहेत आणि वरती ही शेती आणि ही सगळी आंब्याची झाडं, 5-6 आंब्याची झाडं लावलेली आहेत आम्ही यंदा. आणि आता तुम्हाला दाखवते मी कढीपत्त्याचं इतकं मोठं झाड झालं आहे. हे फक्त 2 वर्षाचं आहे आणि हा गावरान कढीपत्ता आहे, एवढा मोठा झाला आहे ना. मी एवढा मोठा तोडून आणला आहे पुण्याला नेण्यासाठी, कारण तिथं जरा शेजारा पाजारांना पण द्यावा लागतो. दारातच आळूची पण पानं आहेत, मग ती आळूची पानं पण तोडली आणि हा एवढा सगळा भाजीपाला निसून सगळा भरून ठेवायचा आहे, जो की मला घेऊन जायचा आहे. आणि हे जे कापड आहे ना, ते सासऱ्यांना कोणीतरी फेटा बांधला होता, ते हे फेट्याचं कापड आहे. म्हणलं चला घेऊन जाऊ आणि याचं काहीतरी बनवूया. मग नंतर मला कांदे पण घ्यायचे होते, मग मी लागले कांदे निवडायला. मी आणि सासूबाईंनी आम्ही 5-6 किलो कांदे निवडले, जे की मला घेऊन जायचे होते. आता ते जरा जरा खराब व्हायला लागलेत, तरी पण मला अजिबातच कांदे नव्हते. मग मी रात्रीचा स्वयंपाक करून घेतला. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा पुरणपोळी बनवली आणि यांनी केक घेऊन आले होते, जो की इशूनी स्वतः केक कापला.